लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा. ओम यस्मिन् ऋचः साम यजोंसि, यस्मिन् प्रतिष्ठिता रथना भाविवारः. यस्मिश्चित्तं सर्वमोतं प्रजानां, तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. यस्मिन् ऋचः साम यजोंसि. आ सरस्वती माता कृपतो మన బుర్రలోనే, ఈ బుర్రలోనే సమస్త వేదాల జ్ఞానం ఉంది. యస్మిన్ రుచః ఋగ్వేద సామవేద యజుర అథర్వవేద సమస్త చతుర్వేదాల జ్ఞానం, సమస్త శాస్త్రాల జ్ఞానం ఇందులోనే ఉంది. కానీ ఎవరైతే వాళ్ళ శక్తి సామర్థ్యాలని, వాళ్ళ ఆత్మజ్ఞానాన్ని చిన్నాభిన్నం చేసి వివిధ సాంసారిక కార్యాల్లో పెడతారో వాళ్ళలో ఆ ఆత్మజ్ఞానం లుప్తమైపోద్ది, వెలువడదు. కానీ ఎవరైతే నిరంతరము ధ్యాన సాధన, యోగ ధ్యాన సాధన, ప్రాణాయామ సాధన, వ్యాయామ సాధన, నిరంతర గ్రంథ పఠన సాధన చేస్తారో వారి లోపట వస్తూనే ఉంటాయి, అనంతమైన జ్ఞాన ప్రసారం వస్తూనే ఉంటుంది. That is direct from that Paramatma to this Atma, that super power soul to this soul. या आज समर्थ गुरु रामदास महाराजांनी जो सरस्वती वंदना केले, तर आज तिसरा भाग थोडंसं राहिलं होतं, प्रकट करू. आणि त्या भगवंताची एकच कृपा विनंती कि हे भगवंता, लहानपन देगा देवा. चाहे इंसान कितना भी बड़ा हो लेकिन छोटा बनकर रहे, तभी वह और उन्नति को पा सकता है, नहीं तो क्लोज हो जाता है. इसलिए भगवान से हमें निरंतर मांगना चाहिए कि हे भगवान, लहानपण देगा देवा. आज सरस्वती वंदना जे सिद्धीचे अंतःकरणी समाधी रूपे, जे निर्गुणाची ओळखणे श्री अनुभवाची खुणे आहे. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनासे भावतले, तितुके रूप जयचे. स्तवन भजन भक्ती भाव, माये वाचून नाही ठाव, ऐसी या वचनाचा अभिप्राव. ठीक आहे. काल आपण त्या सरस्वती माताचा स्वरूप का, कृपा किती आहे तिची ते समजलो. त्याच्या इच्छाशक्तीचे विस्तार करून जगदरूपाने तीच वाढली आहे. काडी काडाचे नियमन करणारी, सद्गुरु स्वरूपाला पोचविणारी तीच होय सरस्वती माता. सद्गुरूच्या चरणी पोचणारी ते सरस्वती माताच्या कृपेने काहीच होऊ शकत नाही. एखादी आपल्या ह्या दिमागात चतुर्वेद ज्ञान आहे सगळं, तर हे कोणाच्या कृपाने? त्या सरस्वती माताच्या कृपाने सर्व काय आहे. म्हणून त्रैलोक्यातील सृष्टी रचना हा तिचाच विस्तार आहे. आत्मस्थिती म्हणजे शारदा. योगी तिचेच ध्यान करतात, योग्याचे ध्यान ते तिचेच रूप. साधकाचे चिंतनात जे असते ते तिचेच रूप. सिद्धाच्या अंतःकरणातील समाधी ते तिचेच रूप. निर्गुण रूप अमुक प्रकारचे आहे असे वाटणे हे तिचेच रूप. अनुभवाची खून अमुक हे कडणे हे तिचेच रूप. तीच सर्व प्राणी मात्रामध्ये व्यापकपणारी, परिपूर्ण भरलेली आहे व्यापकपणाने. शास्त्रे पुराणे वेद श्रुती ही तिचे अखंड स्तवन करीत असतात. सर्व प्राणी अनेक रूपांनी अनेक उपास्य कल्पून तिचे स्तुती करतात. वेदशास्त्रे शारदेचे स्तवन करतात. म्हणून वेदशास्त्रांची थोरवी तिचेच रूप आहे. निरूपण परब्रह्माची उपमा तीच. तिच्या सापेक्षतेमुळे निर्नाम अशा परब्रह्माला परमात्मा असे नाव दिले आहे. अनेक विद्या, 64 कला, अष्टमहासिद्धी तिचेच बुद्धीतले अनेक प्रकारचे निश्चय. केवळ जाणीव स्वरूप असे परमात्मा वस्तूचे सूक्ष्म ज्ञान ही सर्व तिचे स्वरूपे आहे.
सगळं काय ज्ञान, सगळं काय अक्षर ज्ञान. तू इंजिनियर होत असल, तू डॉक्टर होत असल, तू काही केवढ्या उपाधी कडत असल, तरी ते केवळ और केवळ सरस्वतीचं स्वरूप आहे, ज्ञानाचं स्वरूप आहे. ज्ञानाविना, सरस्वती विना काहीच होत शकत नाही. भगवत भक्ताची आत्मरतिरूप भक्ती, अंतर्निष्ठाची आत्मनिष्ठा, जीवन मुक्ताची सायुज्य मुक्ती, मुक्त स्थिती ही तिचे स्वरूपे होत. मुक्त कसं होऊ शकतो? बिना शास्त्र पठन पाठन, बिना शिक्षणाने कोही मुक्त होऊ शकत नाही. म्हणून निरंतर त्या सरस्वती माताच्या कृपा कटाक्षाने आपण श्रेष्ठ होऊ. आणि तात्पर्य, दृष्टीला दिसणारे, शब्दाने ओळखले जाणारे व मनाला भासणारे जे जे काही आहेत हे सर्व तिचेच रूप होय. स्तवन, भजन, भक्तिभाव इत्यादी काहीही साधन करावायचे असेल तर ते तिचे माये वाचून कोणाचेही करता येत नाही. भजन, भक्तिभाव, भजन करण्याने आत्मस्थिती येते. आपण का ते आपलं स्वरूप दिसून येते, तर ते कोणाच्या कृपाने? सरस्वती माताच्या कृपाने. जे स्वर, मनस्थिती, भजन स्थिती हे सगळं स्तवन, भक्तिभाव इत्यादी केवळ और केवळ सरस्वती माताचं. ह्या म्हणण्यातील अशा किंवा वर्म अनुभवी असतील तेच जाणतील. अनुभवाविना कुछ नाही. ते योगियांचे अनुभव होऊ शकते, साधकांचे, भजन मंडळीचे, त्यांनाच माहीत असते. जे कोण भजन करता, जे कोणी कीर्तन करता, जे कोणी कीर्तन ऐकतात, जे साधू सत्पुरुषाच्या शरणी राहतात, त्यांना समजून येते की सरस्वती का, सरस्वतीचं स्वरूप का, सरस्वतीची कृपा का. जर उसाचा ढांडा जो खाते त्यालाच तर समजते किथं किती मिठपण आहे, किथं गोडपण आहे त्याच्यामध्ये. ह्यास्तव हरिहराधिक जे थोर, त्यापेक्षाही थोर जे ईश्वराची ईश्वर अशा शारदेला मी तिच्याशी तन्मय होऊन नमस्कार करतो आहे. हे इथे शारदा स्वरूप तिच्या लीला व नमन प्रणाम.